झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात आज पहाटे आगीचा थरार पाहायला मिळाला. एकाच वेळी 3 दुकानांना आग लागल्याने लाखोंचं नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या 3 बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. चाळीसगाव रोड भागात 14 मार्च रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास नंदिनी मेडिकल, विश्वकर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि शिवसागर वेस्ट पेपर कागद या 3 दुकानांना अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात चांगलीच धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 3 दुकानांचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन, लीडिंग फायरमन अमोल सोनवणे, चालक विजय माळी, गोपाल माळी, फायरमन संतोष शिरसाट, योगेश मराठे, असलम शहा यांनी 3 बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.